आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर आता जमा झालेले आहे। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर ज्या बातमीची तुम्ही वाट पाहत होता तेच आता समोर आली। म्हणजेच बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटलाय, परंतु तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तुम्हाला कोणत्या दिवशी क्रेडिट होणार याची तारीख सरकारने सांगितलेली आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता क्रेडिट झाला नसेल, मिळाला नसेल, तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व 9वा हप्ता दोन्ही हप्ते आता एकत्र मिळणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण आणि खुशखबरचं वातावरण आता निर्माण झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्राचे इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अर्जंटपणे सध्या हे आदेश जारी करण्यात आलेले आहे, कारण की 9व्या हप्त्याचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलेली बातमी अगदी खरी आणि 100% तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। 8वा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर कदाचित आता तुम्हाला 9व्या हप्त्यासोबत दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे। संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व कृषी संदर्भातील व शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। आता सर्व शेतकरी वर्गांसाठी नाराजगीचं वातावरण इथं हटलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून इथं पात्र शेतकरी बांधवांचे नावे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या 9व्या हप्त्याचं वितरण सरकारने करायला आता मंजुरी दिली। शेतकरी बांधवांनो, सरकारने बँकांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आता बघा, स्पष्टपणे सरकारने सांगितलेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वितरण करण्यासाठी आता काही निवडक बँकांमध्ये हे पैसे निधी हे उपलब्ध करून दिलेला आहे। आता शेतकरी बांधवांना कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहे याची यादी देखील तुम्हाला सांगितलं जाणार आहे, कारण की 18 जिल्ह्यांमध्ये हे 100% शेतकऱ्यांना पैसे जमा होणारच आहे। आता बघा, कोणकोणते ते जिल्हे असणार आहे, जे जिल्हे आता सरकारने पात्र केलेल्या 9व्या हप्त्यासाठी। तुम्ही जर का शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हे पहिल्या टप्प्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे याची यादी काय असणार आहे हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे। आणि कोणकोणत्या पात्र बँकांमध्ये हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत ते देखील तुम्हाला नक्कीच बघून घ्यायचं आहे, कारण की राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी इथं सरकारने सांगितलेली आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे। आता 9व्या हप्त्याची आतुरतेने तुम्ही वाट पाहत बसला होता, तर आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9व्या हप्त्यासाठी टप्प्याटप्प्याने सुरळीतपणे सरकारने आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आता इथं जसं की जाहीर करून टाकलेली आहे। तुमची प्रतीक्षा संपली शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे लवकरच मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांना 8वा हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांना एकत्र 4,000 रुपये मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला जर का आता PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला आणि 22वा हप्ता देखील तुम्हाला मिळाला, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला जमा झाला नसेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आणि महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण की भरपूरशा शेतकरी बांधवांना इथं पैसे मिळाले नाही। तर कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही याची यादी काय असणार आहे आणि कोणत्या कारणास्तव आपल्याला पैसे मिळाले नाही, तर थोडक्यात समजून घेऊया। बाकी त्यानंतर तुम्हाला मी जिल्ह्यांची यादी सांगणार आहे। त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर का तुम्ही तुमच्या जिल्ह्यांचं नाव पाहिलं तर 100% तुम्हाला पहिल्या टक्क्यातीलच पैसे तुम्हाला मिळणारच आहे। शेतकरी बांधवांना बघा, आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांनी EKYC परिपूर्ण केली नव्हते त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळाले नाही, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नव्हती त्या शेतकऱ्यांना सुद्धा पैसे मिळाले नाही, आणि ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं त्यांच्या आधार कार्डला लिंक होतं नाही त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही। म्हणजे सांगितल्याप्रमाणे कामे ज्या ज्या शेतकऱ्यांची पूर्ण नव्हती त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांकडे पांढरं राशन कार्ड असेल त्या शेतकऱ्यांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकरी बांधवांनो, बघा, आता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या तारखेपासून तुम्हाला वितरण होणार याची तारीख सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे। कोणते शेतकरी पात्र राहणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना उद्या सकाळी 10 वाजतापासूनच पैसे मिळणार आहे, या शेतकऱ्यांची यादी काय असणार आहे 100% सांगतो। बघा, तुम्हाला कोणकोणत्या बँकेतील तुमचं खातं ओपन असेल तर पैसे मिळणार आहे। बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, फेडरल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, नंतर जसं की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, त्यानंतर जसं की फेडरल बँक, ॲक्सिस बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, या सर्व बँकांमध्ये जर का तुमचं खातं उघडलं तुम्ही असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता जिल्ह्यांची यादी लगेच बघून घेऊया। बघा, पहिला जिल्हा, आता 36 जिल्ह्यांमध्ये सरकारने इथं 2 टप्प्यांची यादी सरकारने आता केलेली आहे, म्हणजे 18 जिल्ह्यांचे टप्पे सरकारने आता इथे केलेले आहे। बघा,
आता पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे ते कोणते असणार आहे, तर चला बघून घेऊया शेतकरी बांधवांनो. बघा, आता सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आणि आनंद देणारं अपडेट सरकारने सांगितलेलं आहे. बघा, इथं जालना, बीड, लातूर, परभणी, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, त्यानंतर यवतमाळ, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, चंद्रपूर, त्यानंतर बघा जसं की वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. काळजी करू नका. सांगितलेल्या स्टार्टिंगले ते 3 ते 4 कामे जर का तुम्ही केली असेल, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे. कारण की राज्य सरकारने तब्बल 2000 कोटी रुपयांचा निधी बँकांना उपलब्ध करून दिलेला आहे. या निधी आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील आता सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे टाकणं शक्य नाही, तर सरकारने आता 2 टप्प्यांची यादी इथं जाहीर केलेली आहे. या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल, मग तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहे. आता कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे, तर हे नोटिफिकेशन आता आपण बघून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पैशाची वितरणची वाट म्हणजे तुम्हाला 10 एप्रिलपर्यंत बघायची आहे. 100% सर्वांना इथे धीरे धीरे आणि स्टेप बाय स्टेप सुरळीतपणे टप्प्याटप्प्याने हे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. बाकी काळजी किंवा चिंता करायची नाही. सांगितलेले कामे तुम्हाला क्लिअर करून ठेवायची आहे. बाकी कृषी संदर्भातील व शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.